चंद्रपूर विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि मविया थेट लढत होणार आहे। दोन्हीही बाजूंच्या उमेदवारांची निश्चिती नागपूरहून होण्याची शक्यता आहे। पाहुयात चंद्रपूर विधान परिषदेसाठी कोणाची दावेदारी मजबूत आहे, तसंच कोणाच्या विजयाची शक्यता जास्त आहे। चंद्रपूर वर्धा विधान परिषद निवडणूक महायुती मविया थेट लढत। विधान परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली मतदारसंघ मिळून विधान परिषदेची जागा आहे आणि याच जागेसाठी महायुती आणि मवियामध्ये काटेकी टक्कर होण्याची दाट शक्यता आहे। या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांची अपक्षांवर मोठी भिस्त राहणार आहे, कारण अपक्ष उमेदवारांची संख्या या 3 जिल्ह्यात मोठी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 469 सदस्य आहेत, तर वर्धा जिल्ह्यात 264 आणि गडचिरोलीत 244 सदस्य आहेत। चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोलीत आकड्यांचं गणित बघितलं तर भाजपचे सर्वात जास्त नगरसेवक जिंकून आले आहेत, तर त्यापाठोपाठ काँग्रेसनेही चांगल्या जागा मिळवल्या आहेत। भाजपकडे 341 नगरसेवक आहेत, शिंदेंच्या शिवसेनेकडे 39, दादांच्या राष्ट्रवादीकडे 63 विजयी उमेदवार आहेत। तर महाविकास आघाडीत काँग्रेसकडे सर्वाधिक 293 सदस्य आहेत, पवारांच्या राष्ट्रवादीकडे 33 आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे 25 नगरसेवकच आहेत। अपक्ष आणि इतर मिळून एकूण 91 नगरसेवक आहेत। संख्येचा विचार केल्यास या ठिकाणी महायुती वरचढ ठरताना दिसते आहे, कारण त्यांच्याकडे संख्याबळ जास्त आहे। मात्र महायुतीमधून कोणाला उमेदवारी दिली जाणार हे अजून निश्चित झालेलं नाही। मात्र भाजपकडे जास्त संख्याबळ असल्यानं त्यांचाच उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे। तर तिकडे काँग्रेसकडून देखील अनेक चेहरे इच्छुक आहेत। काँग्रेसमध्ये प्रचंड वादंग झाले, हीच परिस्थिती भाजपमध्ये होती आणि सर्वात जास्त मतदार हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि गडचिरोली आणि वर्धा याचा जर विचार केला तर इथे भाजपचं प्राबल्य आहे। तुम्ही संख्याबळाचा विचार कराल तर जवळपास दोन्हींचे सारखे आहे, परंतु ही जी निवडणूक आहे ही निवडणूक बाकी निवडणुकीच्या तुलनेत ही वेगळी असते। इथे उमेदवार देताना तुमची धनशक्ती किती आहे हे बघितले जाते। त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये जे काही आता उमेदवारी जे वादन सुरू झालं किंवा एकमेकाचे दावे प्रतिदावे सुरू आहे, ते बघतात की पक्ष सुद्धा ज्यांची आर्थिक ताकद आहे असाच उमेदवार मतदारांसमोर आणणार असं हे एवढं निश्चित आहे। चंद्रपुरात काँग्रेसमध्ये 2 गट पडले आहेत, तर तिकडे चंद्रपुरात भाजपला ठाकरेंच्या शिवसेनेनं मदत केली आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीत देखील आलबेल नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे या पक्षांतर्गत धुसफुशीचा फटका नेमका कोणाला बसतो आणि कोणाचा उमेदवार गुलाल उधळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आशिष अंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर।